ही खानदेश स्पेशल रेसिपी आहे। तुम्ही कधी ट्राय केली आहे का? ट्राय केली नसेल तर लगेच ट्राय करा। सगळ्यांच्याच घरी अशा प्रकारे फिंगर्स असतात आणि आम्ही मुरकुल म्हणतो, तुम्ही काय म्हणतात, याला वेगवेगळे नाव आहेत। तर आपल्याला पहिल्यांदा ह्याला तळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे रेडीमेड असेल तरीही चालेल। तर गरम करायला तेल ठेवलं होतं मी, मस्त गरम झालेलं आहे आणि फिंगर्स टाकलेले आहेत आतमध्ये आणि मस्त तळलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि एकदम असे लवकर तळल्या जातात, त्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही। मी खूप जास्त टाकलं आहे, पण थोड्या तेलामध्ये सुद्धा मस्त असे तळल्या जातात। तर मोठी कढई तळा, म्हणजे अशा प्रकारे वाकडे वगैरे होणार नाहीत, सरळ असे तळल्या जातील। त्याच्यानंतर कलरसाठी ते काश्मीरी चिली घेतलेले आहेत, मिक्सरमध्ये टाकलेले आहेत। त्याच्यानंतर लसूण टाकायचं, एक मिरची टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आणि आपण जे मिक्सरला लावलेलं होतं ते मिश्रण टाकायचं आहे आणि 2 मिनिटं परतून घ्यायचे। त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आणि 2 मिनिटं आपल्याला तो मसाला टाकून सुद्धा परतून घ्यायचा आहे। आता इथे एक बटाटा मी अशा प्रकारे उकडून बारीक कट करून घेतला होता, तो बटाटा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे। तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार कमी जास्त बटाटा करू शकता। आता बटाट्यामध्ये आपल्याला चाट मसाला आणि काळं मीठ टाका आणि मिक्स करून घ्या। एकदम चटपटीत आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, अगदी कमी वेळामध्ये। हे इतकं चटपटीत झालं आहे ना। आता हे ना मिश्रण आपल्याला साईडला ठेवायचं आहे। इथे मी ना चिवडा घेतलेला आहे, कोणता 0 साईजचा असेल ना शेव ते पण चालेल, घरी तुमच्या कोणताही अवेलेबल असेल चिवडा तेही घेतलं तरी चालेल। आता आपल्याला फिंगर्समध्ये अशा प्रकारे दोन्ही साईडकडून हे बटाटा भरायचा आहे। हात न लावता थोडंसं प्रेस केलं ना आतमध्ये बटाटा आरामात जातो आणि दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे ते चिवडा लावून घ्यायचा आहे किंवा शेव लावून घ्यायचा आहे। सगळे बटाटे आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत। थोडंसं प्रेस केलं ना पूर्ण बटाटा आतमध्ये जातो आणि दोन्हीकडून आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे आणि दोन्हीकडून शेव लावून घ्यायचा आहे। पाहू शकता मी भरपूर सारं बनवून घेतलेलं आहे, इतकं चटपटीत टेस्टी लागतं। थोडीशी भूक लागली असेल, काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। बाय बाय।